नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। या लोकप्रिय यूट्यूब चॅनल आपण योजना करून लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायचं आहे। डीबीटी मार्फत थेट आधार संलग्न बँकेमध्ये एकंदरीत 10,000 रुपये हे सरसकट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा। जाणून घेऊ संपूर्ण बातमी। अनेक दिवसापासून शेतकरी प्रतीक्षित होते 31,000 कोटी रुपयाचं जे पॅकेज आहे जाहीर झालं आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक मदत जी आहे ती सरसकट 10,000 रुपये ही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। एकंदरीत आपल्याला माहिती आहे शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीमुळे फार मोठं नुकसान हे शेती पिकाचं झालेलं आहे। शेती पिकाचं नव्हे तर शेतकऱ्यांचं जे घर होते, पक्के घर असो कच्चे घर असो, ते सुद्धा फार नासधूस झालेले आहे। आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरसकट 10,000 रुपये जमा। जाणून घेऊ संपूर्ण बातमी। आपण जर GR कडे थोडंसं लक्ष दिलं तर चालेल। तर आपण या स्क्रीनच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या मदती जाहीर आहेत। तर एकंदरीत ही जी मदत आहे फक्त एवढीच विनंती आहे की ही मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे। दुसरं म्हणजे या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला डायरेक्टली सुरुवात करू। तर आपण जर पाहिलं तर शेती पिकाच्या नुकसानासाठी आपण जर पाहिले तर अतिवृष्टी म्हणून 10,000 रुपये हे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता टाकण्यात आलेले आहेत। तर आमचा जो जिल्हा आहे या जिल्ह्यात सुरू करण्यात आलेले आहेत। जसे की नांदेड जिल्हा असेल, हिंगोली जिल्हा असेल, इकडे जे पैसे आहेत ते येण्यास आता सुरुवात झालेली आहे। तर अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यात पण आलेले आहेत। दुसरं म्हणजे आनंदाची बातमी आहे, KYC वगैरे करण्याची गरज नाही। थेट आपण जी फार्मर ID काढलेली असेल तर थेट तुम्हाला पैसे तुमच्या खात्यामध्ये भेटत आहेत। तर थोडीशी रक्कम सुद्धा कमी येत आहे काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये। तर असो पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम योग्यरित्या शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँकेमध्ये ही जे काही रक्कम आहे ती यायला पाहिजे। आणि आता अतिवृष्टीचे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। धन्यवाद। जय शिवराय।